आणि या बातमीपत्राची सुरुवात सुद्धा आपण जेजुरीच्या अपघातापासून करतोय, कारण की या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचल्या आणि त्यांनी जखमी वारकऱ्यांची भेट घेतल्याची आताची ताजी अपडेट आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जेजुरी सासवडच्या मार्गावरती वारकऱ्यांचा जो अपघात झालेला आहे त्यामध्ये 3 वारकरी जे दगावले आहेत, त्या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचल्या। जखमी वारकऱ्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि वारकऱ्यांची विचारपूस सुद्धा केलेली आहे। एकंदरीतच त्यांना तात्काळ उपचारासाठी पाठवावं असे निर्देशच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिले होते आणि त्यानंतर त्या लगेचच या अपघातस्थळाच्या ठिकाणी जायला निघालेल्या होत्या, जेजुरीच्या दिशेने निघाल्या होत्या। त्यानंतर आताची ताजी अपडेट म्हणजे त्या पोहोचल्या आहेत। वारकऱ्यांची त्यांनी विचारपूस केलेली आहे, त्यांना मदत लवकरात लवकर करावी, सगळे उपचार योग्य व्हावे असे निर्देश सुद्धा त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिलेले आहेत। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडले गेलेत। अजिंक्य, 2 दृश्य आपण पाहतोय, अपघात आणि त्यानंतर सुनेत्रा पवार त्या ठिकाणी पोहोचल्यात। आताची काय परिस्थिती आहे? जे या अपघातामध्ये जखमी आहेत या जखमींवर सध्या जेजुरीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्या जखमींची भेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेली आहे। त्या ठिकाणी पोलीस दलातील उच्च अधिकारी आणि जिल्हा अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी की जे जखमी वारकरी आहेत त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता पडायला नको अशा प्रकारच्या सूचना सध्या दिलेल्या आहेत। अत्यंत दुर्दैवी ही घटना घडलेली आहे। महाराष्ट्रभर ही घटना घडल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते, त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी आता जे जखमी आहेत त्यांची भेट घेतलेली आहे आणि जे 2 महिलांना ससून रुग्णालयात हलवलं जाते त्यांच्या देखील नातेवाईकांशी सुनेत्रा पवार यांनी संवाद साधला असं समजतंय। सुनेत्रा पवार या सगळ्या घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि जे वारकरी जखमी आहेत त्यांच्या उपचारात कुठल्याही प्रकारचा कमी गोष्टी व्हायला नको अशा प्रकारच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत देखील फोनवर या संदर्भात संवाद साधलेला आहे। अच्छा अजिंक्य, आपण सोबत राहत होताच याच प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे। चालक नांदेड जिल्ह्यातला असल्याचं कळत आहे आणि चालकाचं वय 70 वर्ष आहे। चालक 2 दिवसांपासून आजारी होता, सर्दी खोकला ताप त्याला होता। चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि म्हणूनच हा अपघात झाल्याचं आता कळत आहे। माऊलींच्या पालखी रथाच्या पुढे 12 किलोमीटर हा अपघात झालेला आहे। अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आतापर्यंत बोललं जात होतं की नेमकं कुणाची चूक आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि यात महत्त्वाची अपडेट म्हणजे चालक हा आजारी असून त्याचं वय तब्बल 70 वर्ष असल्याचं कळत आहे। अजिंक्यकडे पुन्हा एकदा जाऊयात। अजिंक्य, एकतर वय भरपूर आहे, 70 वर्ष आहे आणि अशात ते आजारी आहेत, तरी देखील ते ट्रक चालवत होते। अगदी बरोबर आहे। पोलिसांनी सध्या ही माहिती दिलेली आहे की जो चालक आहे तो नांदेड जिल्ह्यातील चालक आहे आणि यामध्ये ज्या वारकरी महिलांचा मृत्यू झालाय आणि जखमी आहेत ते सांगली जिल्ह्यातील आहे असं सध्या पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली आहे। जो चालक आहे तो 70 वर्षाचा वयोवृद्ध चालक आहे। गेल्या 2 दिवसांपासून त्याला सर्दी ताप आणि खोकला देखील झालेला होता आणि वारीच्या वाटेवर ज्या आरोग्य विभागाकडून गोळ्या दिल्या जातात त्या गोळ्या देखील चालकांनी खाल्ल्या होत्या। गेल्या 2 दिवसापासून त्या गोळ्या तो खात होता, त्यामुळे चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं का असा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे आणि चालक अत्यंत वयोवृद्ध आहे तरी देखील हा चालक ही गाडी कशा प्रकारे चालवत होता याच्यावर कोणाचं लक्ष कसं नव्हतं असा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय आणि या गोळ्या खाल्ल्यामुळे या चालकाला गुंगी वगैरे आली का असा देखील पोलिसांकडून आता तपास सुरू आहे। मात्र 70 वर्षाचा वयोवृद्ध चालक अशा प्रकारे गाडी चालवतो, त्याच्यावर तर गाडीवरचं नियंत्रण सुटून एवढा मोठा अपघात होतो, याला आता जबाबदार नेमकं कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय। अर्थातच अजिंक्य, अर्थातच हा प्रश्न जबाबदारीचा आहे आणि नेमकं कोण जबाबदार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की 70 वर्ष हे भरपूर वय मर्यादा जी आहे ती ओलांडली गेलेली आहे। अशामध्ये माणसाला काय करतो याचं देखील आपल्याला अनेकदा कळत नसतं, आजारपण असतं, वृद्धावस्था असते आणि अशामध्ये ट्रकचं नियंत्रण त्यांच्या हातात जाणं, स्टिअरिंग त्यांच्या हातात जाणं आणि तेही जबाबदारीचं काम, कारण की हा ट्रक जो आहे तो रथातला कळतोय, माऊलींच्या रथातला ट्रक आहे आणि वारकरी त्याच्या पुढे चालतायत आणि अशा पद्धतीनं इतक्या वयोवृद्ध व्यक्ती याला स्टिअरिंग त्याच्या हातात दिलंय आणि त्यातही तो आजारी आहे। गंभीर असे हे सगळे खुलासे आहेत, धक्कादायक ही सगळी घटना आहे। त्यामुळे पाहावं लागेल की नेमकं आता यात पुढे काय होतंय, चालकावरती काय कारवाई होतीये की अजून काही इतर जे या रथासोबतचे किंवा वारीसोबतचे लोक आहेत त्यांचं लक्ष याकडे कसं नाही गेलं, त्यांनी काही प्रश्न का नाही विचारले, हा देखील एक प्रश्न आहे।